BN महान्यूज. नाशिकमध्ये प्रगती एंटरप्राइजेस नावाने शेअर मार्केट गुंतवणुकीच्या कोट्यवधींचा घोटाळा. मुख्य आरोपी दुबईला फरार झाल्याची शक्यता. नाशिक शहरात सिटी सेंटर मॉल नजीक प्रगती एंटरप्राइजेस नावाने कार्यालय सुरू करून शेअर मार्केटमध्ये आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. देशमुख आडनावाच्या व्यक्तीने या संपूर्ण व्यवहाराचे जाळे उभे केल्याची माहिती समोर येत असून शहरात 10 ते 12 जणांची टोळी सक्रिय असल्याची खात्रीलायक माहिती मिळत आहे. संबंधित आरोपींनी अल्पावधीत दुप्पट-तिप्पट नफा मिळवून देण्याचे आश्वासन देत अनेक गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणात रक्कम उभी केल्याचे सांगितले जाते. प्राथमिक माहितीनुसार हा घोटाळा शेकडो कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. नाशिक शहरासह जिल्ह्यातील अनेक व्यापारी, शेतकरी, नोकरदार व निवृत्त नागरिकांनी आपल्या आयुष्यभराच्या बचतीची गुंतवणूक केली होती. मात्र ठरलेला परतावा न मिळाल्याने आणि कार्यालये बंद आढळल्याने फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला. दरम्यान या प्रकरणातील मुख्य सूत्रधार देशमुख हा दुबईला फरार झाल्याचे गुंतवणूकदारांमध्ये बोलले जात आहे. नाशिक येथील त्याच्या साथीदारांची नावे लवकरच उघड होण्याची शक्यता असून तपास यंत्रणा सक्रिय झाल्या आहेत. नाशिक येथील सायबर क्राईमच्या पथकाने कार्यालयाचा मॅनेजर ताब्यात घेतला असून कसून चौकशी सुरू आहे. तसेच आर्थिक गुन्हे शाखेकडून व्यवहारांची छाननी सुरू असल्याची खात्रीलायक माहिती आहे. लवकरच संबंधित व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणामुळे शहरात खळबळ उडाली असून गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगण्याचे आणि अधिकृत परवानगी असलेल्या माध्यमांतूनच व्यवहार करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.